नमस्कार मित्रांनो, मी अविनाश अंकुशराव. आपण BA प्रथम वर्षासाठी जे काय अर्थशास्त्र विषय आहे त्यामध्ये पहिल्या प्रकरणाला आपण त्या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. पहिल्या प्रकरणामध्ये अर्थशास्त्र, सूक्ष्म अर्थशास्त्र, त्याचा अर्थ, व्याप्ती आणि स्वरूप याचं विश्लेषण आपण करणार आहोत. प्रथमतः अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राचा उगम, त्याचा अर्थ, त्याची व्याप्ती आणि त्याचे स्वरूप याचं विश्लेषण आपण या ठिकाणी करणार आहात. वास्तविक पाहता अर्थशास्त्राचा जर अभ्यास करायचा म्हटला तर भारताच्या पातळीवर आणि जागतिक पातळीवर अर्थशास्त्राला अभ्यासण्यासाठी केव्हापासून सुरुवात झाली हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. भारतामध्ये 2,500 वर्ष अगोदर चंद्रगुप्त मौर्य यांच्या कालखंडामध्ये किंवा चंद्रगुप्त मौर्य यांच्या राज्यामध्ये कौटिल्य नावाचे जे काय प्रधानमंत्री होते यांनी अर्थशास्त्राचं विश्लेषण त्या ठिकाणी सर्वप्रथम केलेलं आहे. त्यांनी एखाद्या राजाने आपल्या राज्यामध्ये राज्य चालवताना आपल्या राज्यामध्ये आर्थिक विश्लेषण किंवा आर्थिक अंमलबजावणी कशा पद्धतीने करावी याचं एक विश्लेषण त्यांनी त्या ठिकाणी राज्याला उपदेशपर किंवा मार्गदर्शन तत्वावर त्या ठिकाणी विश्लेषण केलेलं आहे. कौटिल्य यांनी एखाद्या राजाने राज्य करत असताना महसूल कसा गोळा करावा आणि त्या मिळालेल्या महसुलाच्या माध्यमातून त्या राज्याचा विकास कसा करावा याचं एक मार्गदर्शनपर तत्वे त्या ठिकाणी त्या राजांना सांगितलेले आहेत. म्हणजे एकूणच कौटिल्याने देखील अर्थशास्त्राचं विश्लेषण 2,500 वर्ष अगोदर केलेलं आहे. परंतु काही कारणास्तव कौटिल्य यांच्या या वैचारिक विश्लेषणाला जागतिक पातळीवर तेवढी मान्यता त्या ठिकाणी मिळालेली आपल्याला पाहायला मिळत नाही. नंतर मात्र जागतिक पातळीवर ॲडम स्मिथ यांनी अर्थशास्त्राचं सर्वप्रथम स्वरूप, शास्त्र म्हणून स्वरूप त्या ठिकाणी मान्यता देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. वास्तविक पाहता ॲडम स्मिथच्या अगोदर अर्थशास्त्राला एक राज्यशास्त्राची उपशाखा म्हणून अभ्यासलं जायचं. परंतु ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये द इन्क्वायरी इंटू द नेचर ऑफ कॉजेस अँड वेल्थ ऑफ नेशन या नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्यामध्ये अर्थशास्त्राला एक शास्त्र म्हणून नवीन दर्जा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं. म्हणूनच ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक त्या ठिकाणी म्हटलं जातं. ॲडम स्मिथ यांच्या नंतर जी काही अर्थशास्त्राचा अभ्यास करण्याच्या वेगवेगळ्या जी काही पद्धती त्या ठिकाणी पडल्या किंवा एकूणच एक शाखा त्या ठिकाणी निर्माण झाली, त्याच्यामध्ये ॲडम स्मिथ सोबतच क्लासिकल इकॉनॉमी जसं की सनातनवादी अर्थतज्ञ यांनी अर्थशास्त्राचं एक पारंपरिक स्वरूप त्या ठिकाणी मांडलेलं आहे. पारंपरिक स्वरूपाच्या अगोदरच व्यापारवादीने देखील अर्थशास्त्राचं विश्लेषण केलं होतं, परंतु त्यांनी नैसर्गिक आणि मानवी गोष्टींना बाजूला ठेवून केवळ व्यापाराला आणि संपत्तीला महत्त्व देऊन अर्थशास्त्राचं विश्लेषण केलं. क्लासिकल इकॉनॉमिस्ट यांनी व्यापारवादावर टीकात्मक परीक्षण करून आपली अर्थशास्त्राची नवीन संकल्पना त्या ठिकाणी मांडली की ज्याच्यामध्ये मानव हा मध्यभागी होता. त्याच्यानंतर क्लासिकल इकॉनॉमिस्ट मध्ये जी काही मर्यादा आहे त्या मर्यादा कमी करण्याचं काम न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट मध्ये केलं. त्याच्यामध्ये मार्शल रॉबिन्सन यासारखे अर्थतज्ञ त्या ठिकाणी येतात. यांनी देखील अर्थशास्त्राची एक नवीन संकल्पना विश्लेषण केलेली आहे. न्यू क्लासिकल यांच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये जी काही मर्यादा आहेत या मर्यादा देखील दूर करण्याचं काम नंतरच्या अर्थतज्ञाने लॉर्ड केन्स यांनी केलेलं आहे. त्यांनी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन महत्वपूर्ण संकल्पना असताना क्लासिकल आणि न्यू क्लासिकल इकॉनॉमिस्ट यांनी सूक्ष्म अर्थशास्त्राच्या पद्धतीने विश्लेषण केलं अर्थशास्त्राचं, तर केन्स यांनी स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातून अर्थशास्त्राचं विश्लेषण केलं. हे आपल्याला ॲडम स्मिथच्या नंतरच्या जे काही अर्थतज्ञ आहेत त्यांनी अर्थशास्त्राचं विश्लेषण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्थशास्त्राची व्याख्या जर आपण अभ्यासली तर अर्थशास्त्र म्हणजे काय, तर कौटिल्यने आपल्या लेखामध्ये सांगितलेलं आहे 2,500 वर्षापूर्वी की अर्थशास्त्र हे संपत्ती आणि संपत्तीची प्राप्ती आणि संपत्तीचा उपयोग त्या राज्याच्या विकासासाठी ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्यालाच अर्थशास्त्र असं म्हणतात. तर ॲडम स्मिथ असं म्हणतात की संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. टू स्टडी ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. तर मार्शल असं म्हणतात की कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र, लोकांच्या कल्याणाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र. तर रॉबिन्सन असं म्हणतात की दुर्मिळतेचा अभ्यास करणारं शास्त्र, की मानवाच्या गरजा ह्या अमर्यादित आहेत, परंतु त्या मानवाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी लागणारी जी साधनं आहेत ती साधनामध्ये कशा आहेत, मर्यादित आहेत. त्यामुळे दुर्मिळ साधनांच्या साह्याने मानवाच्या गरजा पूर्ण करणं गरजेचं आहे आणि याचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणजेच अर्थशास्त्र होय.
अर्थशास्त्राच्या जी काय व्याख्या पाहिल्यानंतर आपल्याला अर्थशास्त्राचा अभ्यासाच्या काही पद्धती आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिली पद्धत आहे ती म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. त्याचा अभ्यास ॲडम स्मिथ, रिकार्डो मार्क्स यासारख्या अर्थतज्ञांनी केलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी पद्धत आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स, त्याला स्थूल अर्थशास्त्र असं म्हणतात, ज्यांचा अभ्यास जॉर्ज मेनार्ड केन्स किंवा केन्सियन इकॉनॉमिस्ट म्हणजे केन्स आणि केन्सला मानणारे जे काही त्याचे समकालीन अर्थतज्ञ होते यांचा विचार केला जातो. आणि तिसरं महत्वपूर्ण की वेलफेअर इकॉनॉमिक्स ही नवीन संकल्पना आहे की जे कल्याणकारी अर्थशास्त्राची संकल्पना मार्शल, पिगू, हिक्स यासारख्या अर्थतज्ञांनी त्या ठिकाणी मांडलेला आपल्याला सांगता येते. स्कोप ऑफ इकॉनॉमिक्स, जशी अर्थशास्त्राची व्याख्या आहे, अभ्यास पद्धती आहे, तशी अर्थशास्त्राची व्याप्ती काय आहे, त्याची स्कोप काय आहे, तर आपल्याला असं सांगता येते की अर्थशास्त्रामध्ये प्रोडक्शन उत्पादनाचा अभ्यास केला जातो की ज्याच्यामध्ये उत्पादनाचे काही घटक असतात. उत्पादनाचे घटक भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादनाचे घटक आहेत. या उत्पादनाच्या घटकाच्या माध्यमातून कशा पद्धतीने अर्थशास्त्राचं विश्लेषण त्या ठिकाणी केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर उत्पादनाचे काही सिद्धांत आहेत, उत्पादनाचे काही प्रकार आहेत, या प्रकाराच्या माध्यमातून अर्थशास्त्राची व्याप्ती आपल्याला अधिक असलेली पाहायला मिळते. डिस्ट्रीब्युशन, वितरण, उत्पादन केल्यानंतर भूमी, श्रम, भांडवल या संयोजकांनी उत्पादन केल्यानंतर यांना त्यांच्या कामाबद्दल देण्यात जाणारा जो काही मोबदला आहे हे कशा पद्धतीने वितरित केला जातो, त्यांना मिळणारा नफा कसा वितरित केला जातो, याचा देखील विश्लेषण या अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर एक्सचेंज, विनिमय, नीड फॉर मार्केट इकॉनॉमी, मार्केट अँड इकॉनॉमी म्हणजे बाजारपेठेला आणि अर्थव्यवस्थेला हे जे काही उत्पादन केलेल्या वस्तू आहे त्या वस्तूंचं एक्सचेंज करण्याचं, विनिमय करण्याचं काम देखील या अर्थशास्त्राच्या अभ्यासामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर उत्पादन झालेलं जे काही उत्पादन आहे ते उत्पादन मानवाच्या उपयोगासाठी, ह्युमन युटिलिटी, मानवाच्या गरजा भागवण्यासाठी उपयोगात आणलं जातं, म्हणजेच कंजम्पशन, त्यांच्या उपभोगाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे उत्पादन त्या ठिकाणी उपयोगात आणलं जातं, याचा देखील अभ्यास या अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्त, याच्यामध्ये हे जे काही उत्पादन आहे त्याचं विनिमय केला जातो, त्याच्या लोकांच्या गरजा पूर्ण केल्या जातात, याच्यापासून मिळणारं जे काही एकूणच पैसा आहे, उत्पन्न आहे, संपत्ती आहे आणि याच्यावर होणारा खर्च आहे, याचं एकूणच खर्च आणि उत्पन्नाचं विश्लेषण देखील अर्थशास्त्रामध्ये त्या ठिकाणी करण्याचं काम त्या ठिकाणी केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंटरनॅशनल ट्रेड, वास्तविकता ट्रेड, व्यापार हा देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा पातळीवरचा व्यापार असतो. हे सगळे उत्पादन हे आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील वितरित केलं जातं, विकलं जातं आणि देशांतर्गत पातळीवर देखील विकलं जातं. या सर्वांचा अभ्यास या ठिकाणी अर्थशास्त्रामध्ये केला जातो, त्यामुळे याची व्याप्ती अधिक महत्त्वाची दिसते. आतापर्यंत जे आपण पाहिलं ते अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचे व्याप्ती, महत्त्व याचं विश्लेषण केलं. आता अर्थशास्त्रामध्ये जे अभ्यासाच्या पद्धती आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची पद्धत आहे ती म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स, सूक्ष्म अर्थशास्त्र, की ज्याचा अभ्यास आपण या BA प्रथम वर्षासाठी त्या ठिकाणी करणार आहात. सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना वास्तविक पाहता सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र या दोन पद्धतीनं विश्लेषण करत असताना केलं जातं. याच्यामध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स ची जी काही पद्धती, अभ्यास पद्धती आहे ही सर्वप्रथम ॲडम स्मिथ, JB से, मार्शल, रॉबिन्सन इत्यादी अर्थतज्ञांनी मायक्रो इकॉनॉमिक्स सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करण्याचं काम त्या ठिकाणी केले. परंतु सूक्ष्म अर्थशास्त्राचा अभ्यास जरी यांनी केला असला तरी पण सूक्ष्म अर्थशास्त्र ही संकल्पना सर्वप्रथम ग्रीक अर्थतज्ञ रॅग्नर फ्रेंच यांनी त्या ठिकाणी विकसित केली. ती त्यांनी 1933 मध्ये त्या ठिकाणी आपल्या पुस्तकामध्ये त्याचं विश्लेषण, सर्वप्रथम सूक्ष्म ही कन्सेप्ट त्या ठिकाणी त्यांनी विकसित केलेली आहे. त्यानंतर ग्रीक या भाषेमध्ये मिक्रॉस या शब्दापासून मायक्रो हा शब्द तयार झाला. मिक्रॉस म्हणजेच लहान, सूक्ष्म, आणि याच्यापासूनच मायक्रो ही संकल्पना त्या ठिकाणी उदयास आलेली आपल्याला पाहायला मिळते. मायक्रो म्हणजे काय, तर सूक्ष्म पद्धतीनंच जे काही घटकांचा अभ्यास केला जातो, सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करण्याची जी पद्धत असते त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं त्या ठिकाणी म्हणतात. जसं की एखादा उद्योग आहे, साखर उद्योग आहे, तर साखर उद्योगाचा अभ्यास न करता एखाद्या साखर कारखान्याचा अभ्यास करणं म्हणजेच ते सूक्ष्म बारकाईने अभ्यास करणं म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय असं ठिकाणी आपल्याला सांगता येते. आता सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या काय आहे, प्रोफेसर लर्नर यांनी एक व्याख्या त्या ठिकाणी केलेली आहे की सूक्ष्म घटकांचा अभ्यास करणं, सूक्ष्म पद्धतीनं अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणं म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्र होय. मेटिक्युलस स्टडी ऑफ द इकॉनॉमी म्हणजे सूक्ष्म पद्धतीने अर्थव्यवस्थेचा अभ्यास करायचा आहे. प्रोफेसर बोल्डिंग यांच्या मते की एखाद्या स्पेसिफिक इंडस्ट्री, स्पेसिफिक ऑर्गनायझेशन, स्पेसिफिक कंझ्युमर्स आणि स्पेसिफिक प्राइस म्हणजे एखाद्या विशिष्ट उद्योगाचा, विशिष्ट उपभोगाचा, विशिष्ट किमतीचा अभ्यास ज्या शास्त्रामध्ये केला जातो त्याला सूक्ष्म अर्थशास्त्र असं देखील म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला पाहायला मिळते. एकूणच व्याख्येवरून असं लक्षात येते की सूक्ष्म पद्धतीनं बारकाईने अभ्यास करणे म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. याची व्याप्ती आपण जर पाहिली तर
प्रोडक्शन मेथड, उत्पादन पद्धती काय, एखाद्या वस्तूचं उत्पादन करत असताना ते उत्पादन कुठल्या पद्धतीने उपयोगात आणलं जातं, कशा पद्धतीने त्या वस्तूचं उत्पादन केलं जातं याचा बारकाईने अभ्यास या सूक्ष्म पद्धतीमध्ये केला जातो. त्याच्यानंतर उत्पादन पद्धती बरोबर उत्पादन टेक्निक्स, प्रोडक्शन टेक्निक्स काय आहे, तंत्र कुठले आहे, जसं श्रमप्रधान आहे का, त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये श्रमाचा वापर केला जातो का, त्या उत्पादन प्रक्रियेमध्ये भांडवलाचा वापर केला जातो का, या दोन महत्वपूर्ण तंत्राचा वापर कशा पद्धतीने केला जातो याचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर प्राइस डिटर्मिनंट, प्राइस म्हणजे किंमत निश्चित कशी होते याचा देखील बारकाईने अभ्यास याच्यामध्ये केला जातो. त्याच्यानंतर झालेले उत्पादन, हे उत्पादन वितरण कसं होतं, डिस्ट्रीब्युशन कसं केलं जातं याचा देखील बारकाईने अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर एखाद्या एखाद्या उत्पादकाने केलेलं उत्पादन हे ग्राहकापर्यंत पोहोचवलं जातं. मग त्या ग्राहकाला मिळणारं जे उत्पादन आहे त्याच्यापासून त्याचं जे काही वर्तणूक आहे, उपभोक्त्याची वर्तणूक, याचा देखील बारकाईने अभ्यास त्या ठिकाणी या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. त्याच्यानंतर मार्केट ऑर्गनायझेशन अँड जी काय बाजार संघटना आहे, बाजारपेठ आहे, जसे की देशांतर्गत बाजारपेठ आहे आणि आंतरराष्ट्रीय पातळी बाजारपेठ, याचा देखील बारकाईने अभ्यास या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केला जातो. अनालिसिस इकॉनॉमिक वेलफेअर म्हणजे मानवी कल्याणकारी जे अर्थशास्त्र आहे याचा देखील बारकाईने अभ्यास त्या ठिकाणी केला जातो. म्हणजेच एकूणच ही व्याप्ती जर आपण पाहिली, एखाद्या वस्तूचं उत्पादन करण्यापासून ते त्या उत्पादनाचा देशाच्या लोकांच्या मानवी कल्याणासाठी कसा वापर केला जातो याचा सूक्ष्म पद्धतीने अभ्यास करण्याचं काम या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्व, इम्पॉर्टन्स ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स, त्याच्यामध्ये प्राइस मेकॅनिझम काय आहे, किंमत, एखाद्या वस्तूची किंमत कशी निश्चित होते याचं एक किंमत यंत्रणा असते, त्या किंमत यंत्रणा कशी कार्यरत असते याचं विश्लेषण करत असताना एखाद्या वस्तूची मागणी आणि एखाद्या वस्तूचा पुरवठा याचं कॉम्बिनेशन, समानता ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी वस्तूची किंमत निश्चित होते. मग ही किंमत निश्चित कशा पद्धतीने केली जाते याचा विश्लेषण करण्याचं काम हे सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये केलं जातं. त्यामुळे सूक्ष्म अर्थशास्त्राशिवाय एखाद्या वस्तूची किंमत निश्चित करता येत नाही, त्यामुळे त्याचं अधिक महत्व आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यानंतर व्यापार हा मुक्त व्यापार, फ्री ट्रेड. सूक्ष्म अर्थशास्त्राचा जर अभ्यास करत असताना आपल्याला बाजारपेठेमध्ये एखाद्या वस्तूचं उत्पादन केल्यानंतर ती मुक्त बाजारपेठेमध्ये कसं विकलं जातं आणि ते विकत असताना त्याच्यापासून मिळणारा नफा हा किती आहे याचं विश्लेषण आपल्याला सूक्ष्म पद्धतीमध्येच करता येतो, त्यामुळे त्याचं अधिक महत्व आपल्याला सांगता येतं. त्याच्यानंतर अनालिसिस इकॉनॉमिक वेलफेअर, मानवी कल्याणकारी अर्थशास्त्राचं विश्लेषण करत असताना हे मानवी कल्याणाला कोणतं वस्तूचं उत्पादन फायदेशीर आहे, कोणत्या वस्तूचं उत्पादन अधिक फायदेशीर आहे, कमी फायदेशीर आहे याचं देखील विश्लेषण आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रा माध्यमातूनच करता येऊ शकतं, त्यामुळे त्याचं महत्व अधिक आहे. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये अत्यंत महत्वाची कन्सेप्ट आहे जी भारताच्या लोकशाही अर्थव्यवस्थेला अत्यंत लाभदायक आहे, ती म्हणजे की नियोजन. म्हणजे एखाद्या देशाच्या मानवी कल्याणासाठी जर डेव्हलपमेंट करायची असेल, मानवी विकास करायचा असेल तर त्या ठिकाणी नियोजनाला अत्यंत महत्वाचं स्थान आहे. त्यामुळं पंचवार्षिक योजनेच्या माध्यमातून नियोजन केलं जातं भारतामध्ये, त्यामुळं हे नियोजन करत असताना देखील सूक्ष्म पद्धतीचाच वापर त्या ठिकाणी केला जातो. हे आपल्याला या ठिकाणी याची व्याप्ती या ठिकाणी पाहायला मिळते. ज्या पद्धतीनं त्याची व्याप्ती आहे, त्याचं महत्व आहे, तसंच सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही मर्यादा देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यामध्ये पहिली आहे ती म्हणजे फुल एम्प्लॉयमेंट, पूर्ण रोजगार. अर्थव्यवस्थेमध्ये, सूक्ष्म अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराला महत्व आहे, परंतु वास्तविकता कुठल्याच अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार परिस्थिती अस्तित्वात नसते. सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पूर्ण रोजगाराला अधिक महत्व आहे, परंतु पूर्ण रोजगाराची अवस्था अस्तित्वात नसल्या कारणाने हे गृहीत त्या ठिकाणी लागू होत नाही. त्याच्यानंतर एखाद्या व्यक्तीपासून केलेला अभ्यास, एखाद्या व्यक्तीचा बारकाईने केलेला अभ्यास आणि त्याच्यापासून मिळणारे जे काही निष्कर्ष असतात, हे निष्कर्ष सर्वतः सगळ्यांना समान पद्धतीने लागू करता येत नाहीत. तर फाइंडिंग अप्लाय टू एव्हरीवन, प्रत्येक व्यक्तीला ते लागू करता येत नाहीत, कारण का प्रत्येकाचे ऑब्जेक्टिव्ह वेगळे असतात, प्रत्येकाचे फीचर्स वेगळे असतात, त्यामुळे जसेच्या तसे तंतोतंत निष्कर्ष आपल्याला लागू केले जाता येत नाहीत, त्यामुळे ही देखील मर्यादा आपल्याला त्या ठिकाणी सांगता येते. त्याच्यानंतर अजम्पशन्स आर रॉंग, म्हणजे या सूक्ष्म अर्थशास्त्राचा देखील अभ्यास करत असताना काही गृहीते आधारित असतात, गृहीते धरले जातात. त्या गृहीताच्या आधारावर अभ्यास करत असताना ती गृहीते भविष्यामध्ये चुकू देखील शकतात, त्यामुळे या गृहीतावर आधारित सूक्ष्म अर्थशास्त्राचं विश्लेषण त्या ठिकाणी अधिकाधिक केलं जातं, त्यामुळे ही देखील मर्यादा आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये पाहायला मिळते. त्याच्यानंतर सम फॅक्टर्स आर नॉट स्टडीज इन मायक्रो इकॉनॉमिक्स, अशा काही गोष्टी असतात किंवा असे काही अभ्यास विषय असतात की ते मायक्रो इकॉनॉमिक्स मध्ये अभ्यासले जाऊ शकत नाहीत, त्याचा ब्रॉड पद्धतीने अभ्यास केला जातो. जसं की आपण जगाच्या लोकसंख्येचा अभ्यास करत असताना जर प्रत्येक
जगातील प्रत्येक व्यक्तीचा जर अभ्यास करायचा असेल तर ती संकल्पना त्यावेळेस सूक्ष्म पद्धतीने जर अभ्यास करायचं म्हटलं त्याला फार कालखंड जातो, त्याला खर्च वेळ लागतो आणि वेळ देखील अधिक जातो. त्यामुळे अशा काही ब्रॉड कन्सेप्ट असतात, विस्तारित संकल्पना असतात, त्या संकल्पना मायक्रो इकॉनॉमिक्सच्या माध्यमातून अभ्यासताना काही मर्यादा आपल्याला पाहायला मिळतात. याचा देखील अभ्यास या ठिकाणी करताना अडथळे निर्माण होतात. त्याच्यानंतर सूक्ष्म अर्थसंकल्पना ही द स्टडी इन इंडिव्हिज्युअल लेवल, ही एक व्यक्तिगत पातळीवर अभ्यास करणारी संकल्पना आहे आणि त्यामुळं व्यक्तिगत पातळीवर अभ्यास करत असताना त्याला सामूहिक पद्धतीने त्याचा निष्कर्ष लावणं हे तितकंसं बरोबर राहत नाही. त्यामुळे या देखील काही मर्यादा आपल्याला या ठिकाणी सांगता येतात. तर या पद्धतीने आपण हे अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राबरोबरच अर्थशास्त्राच्या अभ्यास पद्धती, अर्थशास्त्रामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र, त्याची मेनिंग, अर्थ, त्याची व्याप्ती आणि त्याचे मर्यादा काय आहेत याचं विश्लेषण आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे.